तलाठी यांनी आपल्या शेतावर प्रत्यक्ष भेट दिली का? शेतावर प्रत्यक्ष भेट दिलेली नाही, पण एक दिवस भेट द्यायचे होते, गेले होते एक दिवस गलड वस्तीवर, पण ते बी काय बांधावर गेले नाहीत. पावसाळ्यात भरपूर पाणी शेतातच असल्यामुळे त्याला जाताच येत नव्हतं बांधावर, त्यामुळे ते गेले बी नाहीत. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की याबाबत आपण ग्रामपंचायत कृषी सहाय्यक किंवा तहसील कार्यालय यांच्याकडे तक्रार केली होती का? आज आपल्याला आजच कळालंय, कालच कळालंय की जे इतक्या लोकांची यादी मंजूर झालेली आहे, इतक्या लोकांना पैसे मिळाले. त्यामुळे आता इथून पुढे आज आम्ही सर्व शेतकऱ्यांचे ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत यादीत नाव यायची, त्यांचं सगळ्यांचं नावं घेऊन त्यांचा अर्ज तयार करून तो तहसीलदार साहेब यांना देणार आहोत. आता मला तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की आपल्याला पंचनाम्याची प्रत मिळाली आहे का? नाही, इथं कुणा आलेल्या कुठल्याही शेतकऱ्याला मिळालेली नाही ही प्रत. मग पंचनामा झालाय कशावर? पंचनामा करायलाच गेले नाही, जाग्या स्पॉटला आलेलेच नाही, त्याच्यामुळे पंचनाम्याची प्रत द्यायचा विषय झालेला नाही ना. आलेलेच नाही तर पंचनाम्याची प्रत कधी मिळाला? त्यातील फक्त 237 लाभार्थी यांनाच त्याचा लाभ मिळालाय. लाभ मिळाला हे ठीक आहे, पण बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. वास्तविक पाहता तलाठी कार्यालयामध्ये येथील जी अधिकारी वर्ग आहे यांनी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पंचनामे करायला हवे होते, पण तसं न घडता त्यांनी जाग्यावर बसूनच काही पंचनामे केले आणि जे लोकांनी आणून दिले पंचनामे करून ते जमा करायला पाहिजे होते. त्या सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे होता, तो लाभ मिळालेला नाही. यासाठी सर्व शेतकरी वर्ग गोतवंडी परिसरातील हे सर्वजण लाभ मिळाला नाही म्हणून बरेच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या ठिकाणी गावातील काही शेतकरी या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाबा, तुमचे पैसे किती दिवस तुम्ही फॉर्म कधी भरून दिले होते? बोला की 18 तारखेला. तुमचे पैसे जमा झाले का नाही? नाही झालं. तुमचं ऑनलाईन यादीमध्ये नाव आहे का? नाही. यांचं ऑनलाईन यादीमध्ये नाव नाही. पाटील, काय म्हणणं आहे तुमचं? वास्तविक पाहता आपल्या गोतंडी गावातून जे अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामध्ये जवळपास 450 ते 500 लोकांनी या ठिकाणी नुकसान झालेलं होतं आणि त्या सर्व लोकांनी तलाठी कार्यालयामध्ये आपल्या नुकसानीचे सर्व फॉर्म आणून या ठिकाणी जमा केलेले होते. शेतकऱ्यांनी स्वतःहून जिओ टॅगिंगनी फॉर्म आणून या ठिकाणी जवळपास प्रत्येक फॉर्मसाठी 1000-1500 रुपये खर्च करून या ठिकाणी ते फॉर्म भरून या ठिकाणी तलाठी मॅडम आणि आपले गोतंडी गावचे ग्रामसेवक या दोघांकडे ही जमा केलेले होते. पण वास्तविक पाहता त्यातील 200 ते 250 लोकांना या ठिकाणी त्या अतिवृष्टीचा लाभ मिळालेला आहे आणि बरेच शेतकरी या नुकसानीपासून वास्तविक पाहता हा शेतकरी या पावसामध्ये पिचडलेला आहे, खचलेला आहे. त्यांना खरं शासनाचं एक धोरण होतं की सगळ्यांनाच शासन पैसे देणार होते. माननीय कृषी मंत्री दत्तामा भरणे यांचा आदेशच होता की सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, पण येथील अधिकाऱ्यांनी तसे न करता ठराविकच लोकांना या ठिकाणी लाभ दिलेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी आणि त्या सर्व शेतकऱ्यांना 400 ते 500 शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशी या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. तुमच्या तालुक्यातील कृषी मंत्री आमदार कृषी मंत्री दत्तामा भरणे आहेत. तुम्ही ही भरणे मामांच्या कानावरती ही गोष्ट घातली का? मी काल मामांच्या मुलांकडेही फोन केलेला होता आणि त्यांनी तहसीलदार साहेबांना फोन केलेला आहे. मामांचा फोन बिझी असल्यामुळे मी श्रीराज यांना फोन केलेला होता. त्यांनी सांगितलं की मी तहसीलदार साहेबांशी बोललेलो आहे आणि ते आज आता आपण हे कार्यक्रम इथलं झाल्यानंतर तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन देणार आहोत. सर, तुमच्या गावाचे पंचनाम्यासाठी कोण अधिकारी नेमले त्यांचं नाव सांगा. शेळके मॅडम आणि भोसले ग्रामसेवक तलाठी ग्रामसेवक भोसले ग्रामसेवक आणि शेळके. मग या दोघांनी मिळून तोंड बघून तुमचं हे असं केलंय? तोंड बघून नाही, पण ठराविकच त्यांना लोड जास्त नको म्हणून त्यांनी दोघांनी मिळून ते 200 ते 250 लोकांना लाभ दिलेला आहे. शेतात बांधावरती आले होते का? शेतात बांधावरती आणि अनेक वेळा शेतकऱ्यांनी फोन केलं. मी सुद्धा शासनाने फोन त्यांचा व्यस्त आणि नंतर फोन उचलायला पाहिजे किंवा फोन करायला पाहिजे. लोकांनी फोन केलेला नाही कुठल्या शेतकऱ्याला किंवा यांचा फोनही उचललेला नाही.
अतिशय शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पण या नुकसानीचं त्यांनी दखल घ्यायला हवी होती. अधिकारी वर्गांना काय सारखं सतत काम नसतं, ज्यावेळेस काम आहे त्यावेळेस कामाच्या टायमाला काम करायला हवं आहे. पण पंचनामे ऑफिस मध्ये बसूनच घेतले असं म्हणणं आहे का तुमचं? मांडावरती आले आम्ही फोन केला तर आमच्याकडे आलेलीच नाही ती. कुठल्या शेतकऱ्याकडे बऱ्यापैकी गेलेलीच नाही ती. 400-500 ती शेतकऱ्याने स्वतः आपलं हे ऑनलाईन करून इथं आणून दिलं ऑफिसला. मॅडम तुमच्या शेतात आले नाही? एक वेळ आली ती वरनाळी वस्तीवर, पण ती खाली चिखलामुळे त्याला जायला नाही ना. मग तिथे थांबले रस्त्यावरनं म्हणजे तुम्हाला पाय भरतील म्हणून ते तुमच्या बांधावर आले नाहीत, असं काय म्हणायचं बोलायचं का? अधिकारी? म्हणजे रस्त्यावरनच मॅडमने सर्वे केला असं हा, म्हणा. पाण्यामुळे चालतंय तेव्हा रस्त्यावर रस्त्यावरून मॅडमने सर्वे केला. हा. एक तर शासनाने ह्यांना आदेश दिले होते प्रत्येक